Nucleophilicity of the reagent. A nucleophile is a species that uses its electron pair to form bond with a carbon. न्यूक्लियोफाईलवर काय असतात तर इलेक्ट्रॉन पेयर असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे एक्स्ट्रा असतात. तो त्या इलेक्ट्रॉनच्या मदतीने कार्बन बरोबर काय करतो, एक नवीन बॉन्ड फॉर्म करतो. न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर ऑफ एनी स्पेसीज इज एक्सप्रेस इन इट्स इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडन्सी. कुठला पण न्यूक्लियोफिलिक स्पेसीज असेल तर तो नेहमी इलेक्ट्रॉन काय करतो, रिलीज करतो, म्हणजे डोनेट करतो, म्हणजे तो दुसऱ्याला देतो. ही त्याची टेंडन्सी असते. विच कॅन बी को रिलेटेड टू इट्स स्ट्रेंथ ॲज अ लेविस बेस. आणि जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्याला आपण लेविस बेस असं म्हटलं जातं. अ मोर powerful nucleophile attack the substrate faster and favors SN2 mechanism. जर मोर पॉवरफुल न्यूक्लियोफिलिक असेल तर तिची रिॲक्शन असते SN2 मेकॅनिझम फेवर असते. रेट ऑफ SN1 मेकॅनिझम इज इंडिपेंडंट ऑफ द नेचर ऑफ न्यूक्लियोफाईल. कारण आपण जर बघितलं SN2 रिॲक्शन न्यूक्लियोफाईल आणि जो सबस्ट्रेट आहे दोघांवर डिपेंडंट आहे. SN1 रिॲक्शन फक्त सबस्ट्रेटवर डिपेंडंट आहे, न्यूक्लियोफाईलवर डिपेंडंट नसते. म्हणून जर पॉवरफुल न्यूक्लियोफाईल असेल तर SN2 रिॲक्शन फास्ट होते. आणि SN1 रिॲक्शनमध्ये न्यूक्लियोफाईल्सवरती डिपेंडंटच राहत नाही रिॲक्शन, म्हणून त्याची जे टेंडन्सी इतकं मॅटर करत नाही. न्यूक्लियोफाईल डज नॉट रिॲक्ट इन अ स्लो स्टेप ऑफ SN1. SN1मध्ये जी रेट डिटर्मायनिंग स्टेप आहे, म्हणजे आपण ज्याला ट्रान्झिशन स्टेट म्हणतो, त्याच्यात न्यूक्लियोफाईलची इन्व्हॉल्वमेंट राहत नाही, स्लो स्टेपमध्ये राहत नाही. इट वेट टिल कार्बोकॅटायन इंटरमिजिएट इज फॉर्म अँड रिॲक्ट फास्ट विथ इट. ठीक आहे, तर तो कार्बोकॅटायन्स आधी फॉर्म होतो स्लो स्टेपमध्ये आणि मग न्यूक्लियोफाईल त्याच्यावर अटॅक करेल फास्ट स्टेपमध्ये. सॉल्व्हंट पोलॅरिटी. पुढचा जो फॅक्टर आहे तो आहे सॉल्व्हंट पोलॅरिटी. SN1 मेकॅनिझम प्रोसीड वाया फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. जे SN1 मेकॅनिझम जी रिॲक्शन होते तर सुरुवातीला कार्बोकॅटायन म्हणजे काय, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतो, म्हणजे आधी लिव्हिंग ग्रुप आणि कार्बन याच्यातला बॉन्ड ब्रेक होतो, मग कार्बोकॅटायन फॉर्म होतो. अ गुड आयोनायझिंग सॉल्व्हंट, पोलर सॉल्व्हंट, स्टॅबिलाइज आयन बाय सॉल्वेशन. आता जो पॉझिटिव्ह चार्ज आहे कार्बनवरचा, आपण त्याला कार्बोकॅटायन म्हणतोय. जर आयोनायझिंग सॉल्व्हंट असेल किंवा त्याला आपण म्हणतो पोलर म्हणजे काय, ज्याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे असं सॉल्व्हंट, त्याच्यामुळे हे जे पॉझिटिव्ह चार्जवाला जो कार्बोकॅटायन आहे हा स्टॅबिलाइज होतो. सॉल्वेशन of carbocation is relatively poor and solution of anion is particularly is important. जे कार्बोकॅटायनचं जे सॉल्वेशन आहे हे रिलेटिव्हली जर पुअर असेल तर सॉल्वेशन ऑफ anion इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट. तर anion जे सॉल्वेशन आहे हे इम्पॉर्टंट असतं. anion आर सॉल्वेटेड बाय हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्व्हंट. जो anion असतो तो सॉल्वेटेड होतो कोणाबरोबर, हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्व्हंट बरोबर, दॅट इज प्रोटिक सॉल्व्हंट. आपण त्याला प्रोटिक सॉल्व्हंट म्हणतात. SN1 रिॲक्शन प्रोसीड मोर रॅपिडली इन पोलर प्रोटिक सॉल्व्हंट दॅन इन अप्रोटिक सॉल्व्हंट. SN1 रिॲक्शनमध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो, म्हणून जे प्रोटिक सॉल्व्हंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे ती रिॲक्शन रॅपिडली होते अप्रोटिक सॉल्व्हंटपेक्षा. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट युजली डिक्रीज द रेट ऑफ SN2 रिॲक्शन. पण SN2 रिॲक्शनमध्ये जर आपण पोलर प्रोटिक सॉल्व्हंट यूज केलं तर रिॲक्शनचा रेट कमी होतो. इन द रेट डिटर्मायनिंग स्टेप ऑफ SN2 मेकॅनिझम सबस्ट्रेट ॲज वेल ॲज अ न्यूक्लियोफाईल इज इन्व्हॉल्व. कारण SN2 रिॲक्शन्समध्ये त्याचं जे मेकॅनिझम आहे किंवा आपण रेट डिटर्मायनिंग स्टेप म्हणतो, किंवा आपण त्याला स्लो स्टेप म्हणतो,
त्याच्यामध्ये सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाईल दोघांची इन्व्हॉल्वमेंट असते. पोलर सॉल्व्हंट स्टॅबिलाइज न्यूक्लियोफाईल. पोलर सॉल्व्हंट काय करणार आहे, न्यूक्लियोफाईलला स्टॅबिलाइज करेल बाय सॉल्व्हेशनने. द सॉल्व्हंट डिॲक्टिवेटेड, त्याच्यामुळे सॉल्व्हंट काय होतं, डिॲक्टिवेट करतो न्यूक्लियोफाईलला, कारण तो त्याला स्टॅबिलाइज करतोय by stabilizing it. Hence, a protic solvent or solvent of low polarity will favor SN2 mechanism. मग SN2 रिएक्शन अप्रोटिक सॉल्व्हंटला फेवरेबल आहे किंवा फास्ट होते. पुढचा जो टॉपिक आहे इलिमिनेशन रिॲक्शन, त्याला आपण म्हणायचं आहे आता. इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे डिहायड्रो हॅलोजिनेशन. डी म्हणजे रिमूव्ह, हायड्रो म्हणजे हायड्रोजन, हॅलोजन म्हणजे हॅलोजन. म्हणजे फॉर एक्झाम्पल HX रिमूव्ह होणे. एक्स काय असू शकतो बाळांनो, Cl असू शकतो, Br असू शकतो, फ्लोरीन असू शकतो, आयोडीन असू शकतो. ठीक आहे, म्हणजे HCl, HBr, HF, HI हे रिमूव्ह होतं. याला डिहायड्रो हॅलोजिनेशन असं म्हटलं जातं. व्हेन अल्किल हॅलाइड, जो अल्किल हॅलाइड असतात, हॅविंग ॲटलिस्ट वन बीटा हायड्रोजन, त्याच्यात कमीत कमी एक काय पाहिजे, बीटा हायड्रोजन पाहिजे. आता बीटा हायड्रोजन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण, समजा हे 2 कार्बन आहेत. ठीक आहे, ह्या कार्बनला समजा हॅलोजन आहे, तर हा अल्फा झाला, तर हा बीटा झाला. मग कमीत कमी याला एक काय पाहिजे, हायड्रोजन पाहिजे. ठीक आहे, तर त्याला बीटा हायड्रोजन पाहिजे. इज बॉईल विथ, तर अल्किल हॅलाइडला काय केलं जाईल, बॉईल केलं जाईल विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर बॉईल केलं जाईल. इट अंडरगो इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन अँड हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन. म्हणजे अल्फा कार्बनमधनं हॅलोजन आणि बीटा कार्बनमधनं हायड्रोजन अशी ते दोघं इलिमिनेट होतील आणि फॉर्मेशन ऑफ अल्कीन. अल्कीन काय होईल, फॉर्म होईल. यालाच आपण बीटा इलिमिनेशन रिॲक्शन म्हणतात, याला 1,2 इलिमिनेशन रिॲक्शन म्हणतात. ठीक आहे, इथं आपल्याला दाखवलं आहे बघा, हा बेस आहे, हा अल्किल हॅलाइड जनरल लिहून दिला आहे. हे बघा इथं एक्स आहे, तो अल्फा कार्बनला अटॅच आहे, त्याला अल्फा पोझिशन द्यायचं. दुसरा आहे कार्बन बीटा, त्याला हायड्रोजन अटॅच आहे. ठीक आहे, नंतर आपण जर बघितलं यात इथे रिॲक्शन होताना, तर हा याच्यावर अटॅक करेल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा पण बाहेर पडेल. ठीक आहे, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म झाला आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन असलेला जो न्यूक्लियोफाईल आहे त्याने H वर अटॅक केला आणि हा लिव्हिंग ग्रुप X मायनस. ठीक आहे, हायड्रोजन अँड हॅलोजन इज रिमूव्ह इन दिस रिॲक्शन. इट ऑल्सो नोन ॲज डिहायड्रो हॅलोजिनेशन. हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह झाला म्हणून याला म्हणतात डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता अजून दिलेले बघा आपल्याला एक कंपाऊंड दिलेला आहे, हा 2 ब्रोमोब्युटेन. याच्यात जर बघितला, ब्रोमोला जो कनेक्ट आहे हा अल्फा कार्बन, आणि इकडे पण बीटा आहे आणि इकडे पण बीटा आहे. ठीक आहे, तर 2 प्रोडक्ट मिळू शकतात. समजा इकडचा हायड्रोजन आणि इकडचा हॅलोजन जर गेला, इथं 2 पॉसिबिलिटी, एक आहे ब्युटेन 1 ब्युटेन मिळू शकतो, किंवा दुसरी पॉसिबिलिटी आहे 2 ब्युटेन. ठीक आहे, द डिफरंट प्रोडक्ट्स ऑफ इलिमिनेशन डू नॉट फॉर्म इन इक्वल प्रपोर्शन. समजा एका रिॲक्टंटपासून जर 2 प्रोडक्ट मिळत असतील तर ते इक्वल प्रपोर्शनमध्ये नसतील, म्हणजे दोघं 50% मिळणार नाहीत. आफ्टर स्टडिंग नंबर ऑफ इलिमिनेशन रिॲक्शन, रशियन केमिस्ट सेटझेफ फॉर्म्युलेटेड अँड एम्पिरिकल रूल गिवन बिलो. रशियन केमिस्ट सेटझेफ्स होते, त्यांनी अनेक इलिमिनेशन रिॲक्शनचा अभ्यास केला. इन dehydrohalogenation reaction, preferred product is that alkene which has greater number of alkyl group attached to double bonded carbon atom. तर त्यांनी असं सांगितलं, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये ज्या अल्किनला अल्किल ग्रुप जास्त असेल तो प्रोडक्ट प्रिफर करेल, म्हणजे तो मोठ्या प्रमाणात ऑब्टेन होणार आहे. therefore in the above reaction 2 butane
इज प्रिफर्ड प्रोडक्ट, तो प्रिफर्ड प्रोडक्ट आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात तो प्रोडक्ट मिळेल. आणि इज फॉर्म ॲज अ मेजर प्रोडक्ट, तो मेजर प्रोडक्ट असेल, कारण जो 2-ब्युटेन मिळालेला आहे आपल्याला अशा पद्धतीने. आपण जर बघितला तर याला आपण 2-ब्युटेन म्हणू. आणि 2-ब्युटेनला जर तुम्ही बघितले तर हे जे अल्किल ग्रुप आहेत, 2 अल्किल ग्रुप आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या कार्बनला, जो 1-ब्युटेन आहे तिथं एकच अल्किल ग्रुप आहे, म्हणून 2-ब्युटेन हा प्रेफर प्रोडक्ट आहे. इट टर्न आउट मोर हायली सबस्टिट्यूटेड अल्किन आर ऑल्सो मोर स्टेबल अल्किन, कारण याला अल्किल ग्रुप जास्त आहेत म्हणून हा मोर स्टेबल आहे. हेन्स सज्जेप इलिमिनेशन इज प्रेफर्ड फॉर्मेशन ऑफ मोर हायली स्टॅबिलाइज अल्किन ड्युरिंग एन इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणून इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये सज्जेप रूलनुसार ज्या अल्किनला अल्किल ग्रुप जास्त राहतील तो हायली स्टॅबिलाइज असतो आणि तो प्रोडक्ट मेजर मिळतो आपल्याला. इथं आपल्याला कुठला प्रोडक्ट मोर स्टेबल असेल त्याची ऑर्डर दिलेली आहे. पुढची जी रिॲक्शन आहे, रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल, म्हणजे जे ॲक्टिव्ह मेटल्स आहेत ते ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर रिॲक्शन आहे. ॲक्टिव्ह मेटल लाईक सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम रेडिली कंबाईन विथ अल्किल क्लोराईड. सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम हे ॲक्टिव्ह मेटल आहेत, हे रेडिली रिॲक्ट होतात अल्किल हॅलाइड बरोबर किंवा अल्किल ब्रोमाइड्स किंवा अल्किल आयोडाईड बरोबर टू फॉर्म कंपाऊंड कंटेनिंग कार्बन मेटल बॉन्ड. आणि मेटल आणि त्या अल्किलमध्ये बॉन्ड होतो त्याला कार्बन मेटल बॉन्ड म्हणतात. दीज नोन ॲज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. असे जे सगळे कंपाऊंड आहेत त्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. आता पहिली जी रिॲक्शन आहे त्याच्यात रिॲक्शन विथ मॅग्नेशियम, वेन अल्किल हॅलाइड treated with a magnesium in dry ether as a solvent it give alkyl magnesium iodide. हे बघा इथं अल्किल हॅलाइड आहे, मॅग्नेशियम बरोबर त्याला रिॲक्ट करतायत, सॉल्वंट काय आहे ड्राय इथर, आपल्याला मिळाला अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. यालाच आपण म्हणतो ग्रिग्नार रिएजन. ग्रिग्नार रिएजन आर व्हेरी रिॲक्टिव्ह कंपाऊंड. ग्रिग्नार रिएजन कसं असतो, रिॲक्टिव्ह कंपाऊंड असतो. दे रिॲक्ट विथ वॉटर और कंपाऊंड कंटेनिंग हायड्रोजन अटॅच टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. तर ते वॉटर बरोबर किंवा हायड्रोजन एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटशी अटॅच असेल असा जो कंपाऊंड आहे त्याच्याबरोबर ते रेडिली रिॲक्ट होतात. तिथं रिॲक्शन दिली बघा अल्कोहोल आणि ग्रिग्नार रिएजनची. याच्यामध्ये हा जो हायड्रोजन आहे अल्कोहोलचा तो या अल्किल बरोबर रिॲक्ट होतो आणि हे मॅग्नेशियम नंतर तो हॅलाइड आणि OCH3 हे फॉर्म होतात, म्हणजे आपल्याला हायड्रोकार्बन प्रोडक्ट इथे मिळतो. हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन. हे अमोनियाबरोबर रिॲक्शन आहे. इथं नायट्रोजनला 3 हायड्रोजन आहेत, त्याच्यापैकी एक जो हायड्रोजन असेल तो R बरोबर म्हणजे अल्किल बरोबर कंबाईन होईल, म्हणजे आपल्याला हायड्रोकार्बन मिळेल आणि बाकीचं उरलेलं ते मॅग्नेशियमला अटॅच आहे. पुढची जी रिॲक्शन आहे वुड्स रिॲक्शन. Alkyl halide react with a metallic sodium in dry ether as solvent and form higher alkane containing double the number of carbon atom present in alkyl halide. Alkyl halide ची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर होते, ड्राय इथर प्रेझेंट असतो आणि आपल्याला हायर अल्केन ऑप्टेन होतील. म्हणजे जो तर इथं आपल्याला हायर अल्केन मिळतील, म्हणजे जितके अल्किल हॅलाइडमध्ये कार्बन आहे त्याच्यात डबल आपल्याला त्या अल्केनमध्ये कार्बन मिळतील. रिॲक्शन इथे बघा अल्किल हॅलाइड सोडियम मेटल बरोबर आणि काय मिळालं आहे आपल्याला हायर अल्केन मिळाला. ही रिॲक्शन अशी होते RH प्लस 2 टाइम्स सोडियम प्लस RH. तर हे 2 टाइम्स सोडियम आणि हे X हे बाहेर पडतात आणि प्रोडक्ट आपल्याला हायर अल्केन RR एकमेकांशी कनेक्ट होतात. ठीक आहे, ते अशा प्रकारची ही रिॲक्शन आहे. इथे बघा इथिल ब्रोमाइडची रिॲक्शन सोडियम बरोबर ती झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, ब्युटेन मिळतो आहे. ठीक आहे.